एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे वारकऱ्यांचे हाल होत आहेत। सासवड डेपोमध्ये एसटीमध्ये सीएनजी भरण्यासाठी बसची गर्दी पाहायला मिळते। 3 तासांपासून वारकरी या ठिकाणी ताटकळत बसलेले आहेत। आपापल्या गावी परतणाऱ्या वारकऱ्यांचे यामुळे हाल होताना दिसतात। एसटी प्रशासनाकडून मात्र कुठलेही उत्तर या बाबतीत दिलं जात नाही। इकडे एक दुसरा पॉइंट काय झालं किती वेळ सकाळी 7 वाजता पंढरपूरवरनं आलेली लोक तिथे 3-3 माळ्याचे शौचालय बांधलेत। एकही शौचालय चालू नाही। महिला सगळ्या तिथून बिना फ्रेश होता इथं आलेले आहेत। एक तर गाड्या तुम्ही सासवड मार्गे आणल्यात 100 किलोमीटर उलट्या फिरून। सीएनजी तुमचा जातोय तो जातोय। तुम्ही वाकडला किंवा चांदणी चौकातल्या सीएनजी पंढरपूरवरनं मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना का देत नाही? इथं 8 तास लोक सकाळपासून थांबलेत। 12 वाजता सकाळी आलेली लोक आलेली त्यांच्या गाड्यांना सीएनजी भेटलेलं नाही। सासवडला सीएनजी भरण्यासाठी का गाड्या येतात? तुम्ही गुजरातला मेट्रो बांधण्यासाठी अर्ध पॅकेज देता, हायटेक करता आणि पंढरपूर महाराष्ट्रातला प्रवासी गाडी लागली होती 4 वाजता, अजूनपर्यंत त्या गाडीचा पत्ता नाही। 5 तास तुम्ही इथे थांबून होता। एसटी स्टँडला तुम्ही 5 तास झालं बसून आहे। 4 वाजता आलोय, 9 वाजता निघतोय। साधारण 1000-2000च्या वर क्राऊड आहे का आपल्या इकडे? 100%।